बघा इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आपले 15 धडे शिकून झालेले आहेत। आज आपण 16वा धडा पाहणार आहोत। युनिट 3 पंक्च्युएशन मार्क्स, कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, ॲपॉस्ट्रॉफी अँड एक्सक्लेमेशन मार्क। तर या धड्यामध्ये आपल्याला पंक्च्युएशन मार्क म्हणजे विराम चिन्हे, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? विराम चिन्हे। सगळ्यांना माहिती आहेत, पूर्णविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह। त्याला आपण इंग्रजीमध्ये काय काय म्हणायचं ते लिहून पण दिलेलं आहे, दिले की नाही? मग तेच आपल्याला सगळं झालेलं आहे। आपण इथं बघा, इथं एक तक्ता पण तयार केला आहे बघा, केला आहे ना? तर त्या तक्त्यामध्ये आपण लिहून दिलं होतं बघा, कॉमा खाली सगळ्यात शेवटी बघा पंक्च्युएशन मार्क्सच्या खाली लिहिले कॉमाचं चिन्ह कसं आहे, फुल स्टॉपचं चिन्ह कसं आहे, ॲपॉस्ट्रॉफीचं कसं आहे, क्वेश्चन मार्क्स, एक्सक्लेमेशन मार्क्स, हे सगळे चिन्ह आपण तिथं दिलेली आहेत। मग तुम्हाला ह्या धड्यावर प्रश्न कसे विचारले जातात ते आपण त्याच्यामध्ये आता पाहणार आहोत। तर मी क्वेश्चन वाचणार आहे, तुम्ही लक्ष द्या। पेज नंबर सगळ्यांनी 67 काढा, 67 नवनीत स्कॉलरशिपच्या गाईडमधलं 67 पेज नंबर, त्याच्यातला 16वा धडा, त्याच्यातला पहिला प्रश्न। चूज फ्रॉम द ऑप्शन्स द पंक्च्युएशन मार्क विच इज नॉट देअर इन द बॉक्स। 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे। श्रेयासमोर लक्ष दे। म्हणजे चौकटीत नसलेले विरामचिन्ह पर्यायातून निवडा। म्हणजे तुम्हाला चौकट दिली आहे, काय दिली आहे? चौकट दिली आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारलाय की चौकटीत नसलेलं विरामचिन्ह पर्यायातून निवडा। मग आता पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिलंय? एक चिन्ह दिलेलं आहे। दुसऱ्या पर्यायामध्ये क्वेश्चन मार्क्स आहे। तिसऱ्या ह्याच्यामध्ये चौकटीमध्ये एक्सक्लेमेशन मार्क आहे आणि चौथ्या चौकटीमध्ये फुल स्टॉप आहे। आणि पर्याय दिलेत खाली 1 2 3 4 दिलेत का? मग दिलेल्या पर्यायांमध्ये कुठलं विरामचिन्ह नाही? नसलेलं विरामचिन्ह पर्यायामध्ये दिलेला कॉमा हा चौकटीत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 2 पहिल्या पर्यायामध्ये काय आहे? क्वेश्चन मार्क। दुसऱ्या पर्यायामध्ये काय आहे? कॉमा। तिसऱ्या पर्यायामध्ये काय आहे? एक्सक्लेमेशन मार्क आणि चौथ्या पर्यायामध्ये ॲपॉस्ट्रॉफी। मग कुठलं नाही आहे पर्यायापैकी? कॉमा त्या चौकटीमध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। आता दुसरा क्वेश्चन बघा। चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यातील योग्य विरामचिन्ह निवडा। व्हॉट अ ग्रेट सरप्राईज या वाक्यामध्ये खाली 4 पर्याय जे दिले त्याच्यातलं कुठलं येईल ते तुम्हाला विचारले। फुल स्टॉप येईल, एक्सक्लेमेशन मार्क येईल, क्वेश्चन मार्क येईल का कॉमा येईल? कारण ते वाक्य उद्गारार्थी आहे। म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात WH न होते, व्हॉट न होते, व्हॉट, हाऊ, आहे की नाही, हाऊ सॅड, ते वाक्य कसं आहे? भावना दर्शवणार आहे। म्हणजे ज्या वाक्यातून भावना दर्शवल्या जातात, सरप्राईज, आश्चर्य, आनंद, राग, आहे की नाही, असल्या ज्या भावना ज्या वाक्यातून म्हणजे हे होतात, एक्सप्लेन होतात, त्या वाक्याच्या शेवटी आपण काय देतो? एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गार चिन्ह देतो। मग वाक्य कसं आहे? व्हॉट अ ग्रेट सरप्राईज, अरे वा किती छान आहे सरप्राईज, म्हणजे आपली आनंदाची भावना व्यक्त झाली। मग त्या वाक्याच्या शेवटी काय येणार? एक्सक्लेमेशन मार्क। मग हे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। तिसरा क्वेश्चन बघा। विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स। 2018 साली हा प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे सॅम्पल क्वेश्चन सुद्धा किती महत्त्वाचे आहेत बघा। म्हणजे सुरुवातीला जे आपण सॅम्पल क्वेश्चन सोडून घेतो ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण प्रश्नपत्रिकेत विचारलेले प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा काय आहेत? प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। म्हणून लक्ष नाही तुझं, लक्ष दे। तिसरा क्वेश्चन आहे, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले जाऊ शकते? आर यू रेडी? मग पहिला पर्याय आहे
एक्सक्लेमेशन मार्क, दुसरा आहे क्वेश्चन मार्क, तिसरा आहे कॉमा आणि चौथा आहे फुल स्टॉप. एक्सक्लेमेशन कोण म्हणतंय? अरे प्रश्न विचारलाय तिथं. आर यू रेडी? ज्या वाक्यामध्ये, अरे ऐका, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज युअर नेम? आर यू रेडी? तू तयार आहेस का? म्हणजे ह्या प्रश्नामध्ये काय, म्हणजे या वाक्यामध्ये काय आहे? प्रश्न विचारलाय. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला आहे त्या वाक्याच्या शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क येणार आहे की नाही श्रेया? बरोबर आहे ना? म्हणून क्वेश्चन मार्क जो आहे तो पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. किती सोपं आहे बघा. आपल्याला सगळे पंक्च्युएशन मार्क्स माहिती आहेत, फक्त त्याचा वापर कुठं करायचा ते ओळखायचे कसे? पर्यायातून असे फिरवून प्रश्न विचारले जातात. नॉलेज तर आहे आपल्याला. पंक्च्युएशन मार्क, क्वेश्चन मार्क कशाला म्हणायचं, कॉमा कशाला म्हणायचा, एक्सक्लेमेशन मार्क कशाला म्हणायचं, फुल स्टॉप कशाला म्हणायचं, सगळं नॉलेज आहे. फक्त फिरवून प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला योग्य पर्याय शोधता आला पाहिजे. आता बघा चौथा क्वेश्चन बघा याच्यातला 4 नंबर. विच पंक्च्युएशन मार्क विल बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स? म्हणजे काय? ज्या मुलांना इंग्रजीमधून वाचल्यावर समजत नाहीये त्यांनी मराठीमध्ये सुद्धा त्या प्रश्नाचं वाचन करायचंय. इंग्लिशमध्ये जर समजा बाबा एखादा शब्द मला नाहीच येते वाचायला, तर त्याला दुसरी आयडिया काय करायची? खाली तुम्हाला इंग्रजीच्या खाली कशातून प्रश्न दिलाय? मराठीतून दिलाय. मग मराठीतून वाचलेल तर समजेल की नाही? मग मराठीतून पण वाचायचं तुम्ही. पुढील वाक्यात तुम्ही कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? बघा, लेट मी गो प्लीज. वाक्य कसं आहे? सिंपल आहे. मला जाऊ द्या. काय आहे? मला जाऊ द्या, मला सोडा, मला जाऊ द्या प्लीज. लेट मी गो प्लीज. म्हणजे हे जे वाक्य आहे ते सिंपल आहे, साधं वाक्य आहे. मग साधं वाक्य, माय नेम इज कल्पना, साधं वाक्य. आय एम स्टुडंट, साधं वाक्य. जर एखादं साधं वाक्य असेल स्वराली, तर साध्या वाक्याच्या शेवटी काय येतं? फुल स्टॉप येतो. हे नियम माहीत पाहिजेत. एखाद्या वाक्यामध्ये भावना व्यक्त करायची असेल तर एक्सक्लेमेशन मार्क्स. एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला असेल तर क्वेश्चन मार्क. 2 वाक्य जर जोडली असतील तर कॉमा. आणि साधं वाक्य पूर्ण करायचंय तर त्याच्या शेवटी काय येणार? किती सोपं आहे. मग आता हे सुद्धा साधंच वाक्य आहे, लेट मी गो प्लीज. मग काय येईल? कुठलं चिन्ह येईल? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. फुल स्टॉप पहिल्या पर्यायामध्ये आहे. म्हणून या वाक्याचा, या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला भरपूर सराव करण्यासाठी पेज नंबर 68 काढा सगळ्यांनी. 69, 70, 71 या 3-4 पानांवर भरपूर प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही आता घरी जायचंय, प्रश्न वाचायचेत, पर्याय वाचायचेत आणि त्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. ज्यांनी सराव करणार नाहीत त्यांना हा धडा समजणार नाही. किती जरी आपण दिवसभर शिकवत बसलो तरी तो धडा समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त काय करावं लागेल? प्रश्न आणि पर्याय, प्रश्न आणि पर्याय वाचायचे, सोडवायचे, वाचायचे, सोडवायचे. ह्याला म्हणायचं सराव करणे. तर सराव करण्यासाठी 71 पानापर्यंत प्रश्न आहेत, ते तुम्ही सराव करून या. एखादा क्वेश्चन जर तुम्हाला जास्त जमलिंग वाटत असेल, समजत नसेल, तर तो मला विचारू शकता. समजला? या धड्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात? काय होतं धड्याचं नाव? 16व्या पंक्च्युएशन मार्क. युनिट नंबर 3 आपलं सुरू झालेलं आहे. ठीक आहे.